अध्याय 32 कथाभाग। दीपकाने विचारले की दत्ताने एकाच प्रश्नात अलर्काला कृतार्थ केले, त्यानंतर कोणता ज्ञानोपदेश केला। गुरुनी उत्तर दिले की अलर्कानेच दत्ताला विचारले की आपण आता जे ज्ञान दिले ते कायम राहील असा मार्ग सांगावा। दत्त म्हणाला की तुझा प्रश्न उत्तम आहे। मुक्तीला पहिले कारण तत्वाचे ज्ञान, दुसरे मनाचे शमन आणि तिसरे वासनांचा क्षय असे तू जाण। आपल्या वाटेला आलेली कर्मे कर्तृत्वाचा अभिमान न धरता जर केली तर चित्तशुद्धी होते, मग श्रवणाची आवड निर्माण होते। मग सद्गुरूला शरण जाऊन संन्यास घ्यावा। गुरुसेवा करून मनन केल्याने वासनाक्षय होतो, त्याने वैराग्य अंगी बांधते व साधक निसंग होतो। अहंकार सोडला की अपरोक्ष ज्ञान होते व अज्ञान नाश पावते। विवेक जागृत झाला की अहंकार नष्ट होतो, तेव्हा ज्ञाना वाचून मोक्ष नाही व मन नष्ट झाल्याशिवाय ज्ञानाची प्राप्ती नाही। मन नष्ट होण्यासाठी योगाभ्यास हा एकच मार्ग आहे। अलर्काने विचारले की हे मन फार चंचल असल्यामुळे ते कसे काय जमेल। दत्ताने उत्तर दिले की वैराग्य किंवा योगाभ्यास याने। दत्ताने पुढे अष्टांग योगाच्या खुणा सांगितल्या, त्या अशा: आधी यम व नियम याचे पालन करून शरीराची शुद्धी करावी, त्यानंतर आसन सिद्धीने स्थैर्य मिळवावे, प्राणायाम करून शरीरातल्या नाड्यांचे दोष घालवावेत, इंद्रिये आवरून धरून मग धारणा केली की पापांचा नाश होतो। ध्यानामुळे मन निश्चल होते व नंतर पुढे समाधी लागली की परमात्म्याशी ऐक्य होते। जसे अग्नीच्या स्पर्शाने सोने शुद्ध होते, तसेच योगाभ्यासाने मनाचे दोष जळून मूळ स्थिती प्राप्त होते, असे वेदांचे मत आहे। मग दत्ताने त्याला वेगवेगळ्या प्रकारचा प्राणायामाचा अभ्यास समजावून दिला। त्या अभ्यासाने मिळणाऱ्या ध्वस्ती, प्राप्ती, संविती व प्रसाद अशा अवस्थांची लक्षणे समजावून दिली। अशा अभ्यासाने ईश्वराचे सानिध्य प्राप्त होते। नंतर प्रत्यक्ष आसनावर बसून प्राणायाम करून केवल कुंभक कसा साधावा ते सांगून प्रत्याहार साधण्याची युक्ती सांगितली। मग धारणेचा अभ्यास कसा करावा ती रीत वर्णन केली। पुढे ध्यान करण्याची पद्धत सांगून शेवटी समाधीची लक्षणे विशद केली। तो म्हणाला की मोक्षासाठी योगाभ्यासापेक्षा आणखी कोणतेही सोपे साधन नाही। अलर्काने योगी व्हावे, पण त्यापूर्वी त्या साधनेतील गुणदोष ओळखून घेतले पाहिजेत।